नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अतिशय गच्च भरलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली की आमचा वचननामा याच्याशी ज्याला पटणार नाही तो मुंबईद्रोही. आतापर्यंत शिवसेनेच्या आणि अगदी बाळासाहेब ठाकरेंपासूनच्या काळापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे, मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे, मराठी माणसावर गंडांतर आणण्याचा हा प्रकार आहे, असे सगळे एकीकडे वादविवाद नेहमी शिवसेनेने पुढे केले. आता एक वेगळा शब्द आहे, तो म्हणजे निलेश, मुंबईद्रोह. मुळात भारताच्या राजकारणामध्ये देशद्रोह आणि देशभक्ती हे आता परवलीचे शब्द होऊ पाहत आहेत. नरेंद्र मोदी किंवा भाजप सातत्याने हे दोन शब्द वापरत आहे आणि ती एक फॅशन आहे. तीच फॅशन थोडीशी पुढे घेऊन जाताना मुंबई द्रोह हा नवा शब्द जो आहे तो उद्धव ठाकरेंनी आज जन्माला आणलेला आहे. मुळात जर मला विरोध कराल तर तुम्ही मुंबईचा विरोध करताय किंवा शिवसेनेला विरोध कराल तर तुम्ही मुंबई द्रोही आहात असं दाखवून भाजपची काही प्रमाणावर कोंडी करण्याचा प्रयत्न आणि इतकंच नाही, आपणच कसे मुंबईचे पाईक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हे राजकारण यशस्वी ठरेल का, असं करून उद्धव ठाकरे नेमकं काय सांगू पाहतायत, हा आपल्या चर्चेचा विषय असणार आहे. आणि कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चेला टोक आणणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे मुंबईचा विचार होईल का? मुंबईला भावनिक प्रश्न बनवण्याची ही जुनीच खेळी आहे का? उद्धव यांनी अशा प्रकारे भाजपवर कुरघोडी केली आहे का? वचननामा सुद्धा जाहीर केलेला आहे आधीच. शिवसेनेने गेल्या 20 वर्षात मुंबईचे पांग फेडलेत का, जेणेकरून ते इतरांना मुंबईद्रोही म्हणू शकतात? आणि भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे मुंबईचा विचार, मुंबईचा काही विशिष्ट दृष्टिकोन असा का ठेवला जात नाही? तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन व्यक्त व्हा. आपला प्रश्न आहे, वचननाम्याला विरोध म्हणजे मुंबई द्रोह या सेनेच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल का? चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत आहेत डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नीलमताई शिवसेनेच्या नेत्या आहेत, आमदार आहेत. याशिवाय इकडे स्टुडिओमधून माझ्यासोबत आहेत डॉक्टर भारत कुमार राऊत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. त्यांच्या शेजारी आहेत हेमंत देसाई. हेमंत देसाई सुद्धा राजकीय विश्लेषक आहेत. नागपूरहून गजानन निमदेव आहेत, तरुण भारतचे मुख्य संपादक. आणि आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे. सगळ्यांचं स्वागत. मी नीलमताईंपासून सुरुवात करतो. नीलमताई, हा मुंबई द्रोह शब्द कधी ऐकला नव्हता बाळासाहेबांच्या काळापासून, आणि वचननाम्याशी ज्याचे मतभेद तो मुंबई द्रोही कसा काय ठरू शकतो? मला असं वाटतं ठाकरेंचा विनोदच कळला नाही तुम्हाला जय महाराष्ट्राला. कारण असं की तुम्ही जर का असता पत्रकार परिषदेमध्ये तर एखाद्याच तुमचा असा गैरसमज झाला नसता. मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छिते की साहेबांनी एक ते बोलत असताना काही लोक जे बोलतात ना, अमुक गोष्ट झाली त्याला विरोध केला की हा राष्ट्राशी द्रोह, नोटबंदीला विरोध म्हणजे राष्ट्राशी द्रोह, त्या लाईन्सवरती, त्या भूमिकेवरती एक उपहासात्मक केलेली ती टिप्पणी आहे. हे मला नम्रतेने नमूद करायला पाहिजे. त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, तुम्ही पाहिजे तर तुमच्याकडे लाईव्ह असेल तर रेकॉर्डिंग ते दाखवा आता परत. मी तिथे शेजारीच बसलेली होते पत्रकार परिषदेमध्ये आणि तिथे त्यांनी जेव्हा पत्रकारांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मग त्याच्यामध्ये आरेचा कारशेडचा विषय असेल, शिक्षणाचा असेल, त्याचबरोबर रोजगाराचे विषय असतील, या सगळ्यावर उत्तरं देत असताना मध्येच ते 15 प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर निलेश आणि भारतकुमार राऊत आणि आपल्या प्रसन्न, तुम्ही हेमंत देसाई, मला सगळ्यांना सांगायला पाहिजे की हा वचननाम्याचं वाचन झालं. वाचन झाल्यानंतर 10-15 प्रश्नाची उत्तरं दिली. त्याच्यानंतर ते म्हणाले की तुम्ही असा प्रश्न विचारला तर मी असं म्हणतो की मुंबईशी तुम्ही द्रोह केलाय. तुम्ही एक लक्षात घ्या, ते कशाची तरी ओढून एक त्याच्यामधलं उपहास किंवा विसंगती दाखवायचा प्रयत्न करत होते. असं काही गांभीर्याने एक निर्णायक स्वरूपाचं वाक्य की आता म्हणजे प्रसन्न आणि निलेशने विरोध केला म्हणजे मुंबई द्रोह, असा संदर्भ नाहीये. सगळे पत्रकार, आमचे बंधू आणि मित्रमैत्रिणी पण हसत होते जोरजोराने त्यांच्या त्या वाक्यावरती, आणि कशाची आठवण होते आपल्याला ते म्हटल्यावरती. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमची आजची जी थीम आहे ना, ती वचननाम्यामधल्या मुद्द्यांकडे आपण नेली तर जास्त चांगलं होईल, जेणेकरून आज जय महाराष्ट्र घराघरात पाहिला जातोय. तर त्याच्यामध्ये मुंबईच्या विकासासाठी काय मुद्दे आपण करणार आहोत त्याच्यावरती चर्चा होऊ शकेल. आणि त्याचबरोबर मला इथे सांगायला पाहिजे, फक्त मी प्रचारकी बोलणार नाही तुमच्यासमोर कधीच, पण मुंबई सारख्या किंवा अनेक शहरांचे डीपी आज प्रलंबित पडलेले आहेत. मग ते डीपी मधल्या कर्मचाऱ्यांनाच माहित नसतं की डीपी म्हणजे आपण काय बदल करायचे किंवा कशा पद्धतीने डीपी घडतो. आणि म्हणून ह्या विकास आराखड्यांसाठीचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जसं मुंबईला पूर्वी अग्निशमन दलासाठी किंवा सिक्युरिटीसाठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट केलेली आहे, तसं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करण्याचं एक त्यांनी मांडलेलं आहे. कर सवलत दिलेली आहे. दुसरं मला इथे सांगायला पाहिजे, कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे. बेस्ट मधल्या मुलांना
शाळेतल्या शाळकरी मुला मुलींना त्याच्यामध्ये बेस सेवा मोफत झाली आहे. ते या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या आहेत तर त्याच्यामध्ये काहीतरी हे याला जो विरोध करणार तो मुंबई द्रोह अशी काही सरदोपट व्याख्या नाही आहे. बरं. त्यामुळे तुम्ही संदर्भ त्याचा समजून घेतला तर ठीक बऱ्याचशा आहे. गोष्टी स्पष्ट ठीक आहे, होतील. तो एक स्टार्टिंग असं पॉईंट मला मानूया आणि तुम्ही म्हणताय त्याच्यावरती आपण विश्वास ठेवूयात की तो विनोद होता आणि त्यामुळे आशा आहे की यापुढच्या कुठल्याही भाषणामध्ये मुंबई द्रोह हा शब्द आता दिसणार नाही, अन्यथा ती पुन्हा वेगळी व्याख्या ठरेल. मी नागपूरला जाऊन नंतर स्टुडिओमध्ये येतो. गजानन निमदेव आपल्यासोबत आहेत. गजानन निमदेवजी, मुंबई द्रोहाचा भाग थोडासा बाजूला ठेवूयात हवं तर, पण तुमच्या कुठलीही युती जाहीर झालेली नसताना आणि आता ती चर्चा सुरू असताना, ती असं पण नाही की चर्चा आता होणार नाहीये, तरी सुद्धा शिवसेनेने वचननामा जाहीर करून एक प्रकारे भाजपवर कुरघोडी केली का अजेंडा सेट करण्याच्या बाबतीत? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. दोन्ही पक्षांमध्ये युती संबंधी बोलणी सुरू आहेत आणि असं असताना शिवसेनेनी एकतर्फीपणे वचननामा जाहीर करावा. हो, याचा अर्थ असा होतो की शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढायची आहे, त्यांना भाजपाशी युती नको आहे. बरं. त्यांना जर युती हवी असती तर त्यांनी आज वचननामा जाहीर करायला नको होता. युती करून संयुक्तपणे जाहीरनामा घोषित करायला हवा होता असं मला वाटतं. बरं, मी स्टुडिओमध्ये येतो भारत कुमार राऊत सरांकडे. राऊत सर, त्यातला मुंबई द्रोह ते म्हणतात की ती गंमत म्हणून एक वाक्य वापरलं होतं, पण कधी कधी मुंबईचे 2 CEO ठेवावेत असं आलं की तो मुंबई वेगळी करण्याचा डाव असतो. 2 महापालिका करायचा विषय आला की तो मुंबई वेगळी करण्याचा डाव असतो. हे मग जोक होते की नाही, मग ते पण एकदा स्पष्ट झालं पाहिजे. तुमचं निरीक्षण काय सांगतं? मला असं वाटतं की ते काही विनोद नव्हते. कारण 1985 सालापासून हा विषय चालू आहे, निवडणुकीच्या वेळी येतो की मुंबई वेगळी करायचा डाव आहे का. आणि जर तुम्ही पत्रकारिता बाजूला ठेवून जर का तुम्ही जाण्याचा प्रयत्न केलात, पुढे राजकारणाकडे बघायचा प्रयत्न केलात, तर असं दिसतं की काही लोक खरोखर ज्या पद्धतीने वागतात त्याच्यामुळे पहिली संधी मिळताच काही करण्याचा प्रयत्न आहे का असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. हे असं करतील का की करणार नाहीत, करण्याची आवश्यकता आहे का, हे सगळे पुरवणी प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल मी आता जाऊ इच्छित नाही. आता त्यांनी जे सांगितलं की तुम्ही म्हणालात की हे अशा तऱ्हेने वचननामा आधी जाहीर करायला पाहिजे होता का, मला असं वाटतं की हा एक युद्ध नीतीचाही भाग आहे आणि ह्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. शेवटी या सगळ्यामध्ये फर्स्ट मोअर ऍडव्हान्टेज असतो. पहिल्यांदा जो खेळी खेळेल त्याला नेहमीच त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे आता युती होणार की नाही याच्यामध्ये आणखीन 3-4 दिवस अजून आहेत. त्याच्यामध्ये तेवढा वेळ घालवण्याची मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरेंनी असं मानलं असेल की आधी आपण आपला वचननामा जाहीर करून टाकावा. जर काय भाजपा बरोबर आलीच तर या वचननाम्यामध्ये काही ऍडिशन नक्की करता येतील, काही त्याच्यामध्ये वाढ करता येईल. नसेल तर आपला वचननामा आपला आहेच. बरं, ह्याच्यामध्ये असं कुठलाही असा हे नाही क्लॉज नाही की ज्याला भाजपचा विरोध असू शकतो, असं कुठलाच क्लॉज नाही. त्याच्यामुळे हे केलं, ह्याच्यात मला काही गैर आहे असं अजिबात वाटत नाही. देसाई सर, याच्यातला एक मुद्दा, एक गंभीर मुद्दा म्हणजे या वचननाम्याच्या आधी झालेल्या ज्या बैठका सुरू आहेत त्याच्यामध्ये भाजप जिथे 114 वगैरे भाषा सुरू असताना शिवसेनेकडनं आकडा येतो तो एकदम 60चा. आणि त्याच्यानंतर रागावलेले म्हणजे भाजपच्या प्रवक्त्यांनी ऑफ द रेकॉर्ड आणि अगदी ऑन द रेकॉर्ड सुद्धा ते बोलतात की आमचा आतापर्यंत न झालेला अपमान आहे. 30 जागा आणि संजय राऊतांनी तर मीठ चोळलं, 60 तरी कशाला दिल्या, 50-55 द्यायला पाहिजे होत्या. असं करून कायच म्हणजे असं का चेतवलं जातंय सगळं वातावरण? या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी जो पहिला देशद्रोहाचा प्रश्न आहे, मुंबई द्रोह, मुंबई द्रोह, त्यासंबंधी उत्तर देतो की संयुक्त महाराष्ट्र समितीचं जे महाराष्ट्रासाठी जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनाच्या ओघामध्ये मोरारजी देसाई असतील, स.का. पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, सगळ्यांना अनेकांवरती महाराष्ट्राशी द्रोह करताय तुम्ही, मुंबईशी द्रोह करताय अशी भाषा करण्यात आलेली होती. अगदी रजनी पटेल, मुरली देवराय यांच्यापर्यंत आणि मगाशी ज्यांचा उल्लेख केला वसंतदादा पाटील, त्यामुळे हे सातत्याने होते. आणि ही जी याच अजेंड्यावरती म्हणजे हे भावनात्मक अजेंड्यावरती शिवसेनेची स्थापना झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेने तशी भाषा वापरणं यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मी असं म्हणेन की या आत्ताच्या गेल्या काही दिवसामध्ये राजकीय खेळी करण्यामध्ये शिवसेनेने बाजी मारलेली आहे पूर्णपणे. बरं, शिवसेना यशस्वी झालेली आहे. आता आज पहिला दिवस असा आहे, इतके दिवसामध्ये चर्चेमध्ये निलमताई होत्या, त्या पहिल्या दिवस आज असा आहे की ज्या याच्यात त्या खळखळून हसतायत, आनंदात आहेत, त्या जरा मूड चांगला आहे त्यांचा, भांडण्याच्या मूडमध्ये नाही आहेत त्या. हे मला म्हणायचं आहे की त्यांनी आता खेळी यशस्वी केलेले आणि भारतीय जनता पक्षाला थोडं बचावात्मक ह्याच्याकडे करण्यास भाग पडलेलं आहे. एक तर भारतीय जनता पक्षाची अशी काय मागणी होती, 114 जागांची.
आणि याच्यानंतर संजय राऊतांनी मीठ चोळलंच. हो. पण त्यांचा युक्तिवाद असा आहे की जे 40 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले याच्यामध्ये आहेत, त्या जागा आम्ही देणार नाही तुम्हाला. त्यामुळे ते जर खाली आलं तर 114 वजा 40 हा हिशोब तुम्ही लक्षात घ्या किती होतो तो. 74. हा आता हे समजा शिवसेना म्हणत असेल 60 आणि 74 याच्यामध्ये कुठेतरी हे व्हायला तयार आहेत. हो. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जण असे आहेत, म्हणजे आपल्याला माहिती असेल किरीट सोमय्या हे तर ज्या दिवशी युतीची चर्चा सुरू झाली त्या दिवशी अगदी दातोट खात यांना काही अक्कल आहे का, यांना काही समजतंय का, यांचा काही अभ्यास आहे का, हे एवढ्या जागा मागतात कशा अशी भाषा होती. आशिष शेलार यांनी तुमच्याकडे आणि अन्य चॅनेलवर देऊन ज्या प्रकारे ते वेगळ्या पद्धतीने बोलतात, ते आक्रमकता त्यांची वेगळ्या प्रकारे आहे. हो, हो. थेट न बोलतात ते म्हणायचं ते सांगतात आणि पुन्हा आमची काहीच चूक नाही, आम्ही युतीला तयार आहोत असं म्हणतात. तुम्ही जे म्हणताय की या सगळ्या याच्यातनं साध्य काय होतं, हो. या सगळ्या याच्यातनं शिवसेनेने ही गोष्ट साध्य केलेली आहे असं आता मला वाटतं हो. की आमच्या शर्तीवरती, कारण आम्ही इथे मोठे भाऊ आहोत, मुंबई हे आमचं प्राण आहे आणि मुंबई यावरती आम्ही सोडायला तयार नाही. आमच्या टर्म्सवरती तुम्हाला यायला लागेल. आणि या इथे जर भारतीय जनता पक्षावरती मात करू शकली शिवसेना, हो. तर शिवसेनेचं पुढे मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेला ठाणे आहे, हो. बाकीचे आहेत याच्यामध्ये. पण मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला आडवं केलं तर जे यापूर्वी ज्या टीका करण्यात आली होती किंवा अफजल खानाची भाषा असेल, अमित शहावरती टीका करण्यात आली हो, होती, हो. त्याचं सगळं एक वर्तुळ पूर्ण होतं आणि भारतीय जनता पक्षाला एक बचावात्मक याच्यामध्ये आपण टाकतोय आहे. याच्यामुळे एक त्यांना मोठं यश मिळेल. मला वाटतं की शिवसेनेवरती लोटांगणवादी अशी मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे, तर शिवसेना याच्यामधनं एक वर्चस्व संदेश देऊ प्रस्थापित शकेल. करता येईल असं मला वाटतं. निलेश, यामधला एक मुद्दा आहे तो हे जे देसाईंनी ज्याचं वर्णन केलं, ही ताकद शिवसेनेकडनं आली कशी? कारण असं दिसतंय की विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा जवळपास 50-50% वोटिंग शेअर जवळपास समान आहे. बाकीच्या बाबतीत सुद्धा भाजपला कॉन्स्टंट चढता आले त्यांचा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय. अशा वेळी शिवसेना आज आक्रमकपणा दिसतोय त्यांचा, की शिवसेनेचे एक नेते असं म्हणतात की 60 सुद्धा दिल्या त्या जास्त केल्या, कोणाला तो भाजपला, ही कुठून ताकद आली आहे? नाही, मुख्यतः फक्त संजय राऊतांचं एक विधान इतक्यापुरतं मर्यादित न बघता येणार राहता नाही. कालचं जर उद्धव ठाकरेंचं विधान बघितलं तर उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे शिवसैनिकांना साथ घातली की यंदा असं लढा की परत कुणाच्या दरबारी चर्चेसाठी जावं लागणार नाही. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत येत्या काळामध्ये एकला चालवण्याची भूमिका ही शिवसेनेची असावी अशा दृष्टीने एक संकेत देण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरेंनी केला. मात्र इतकंच नाही, ही युतीचं गुऱ्हाळ आणखी काही दिवस चालवत ठेवण्यामध्ये सेनेचा फायदा आहे. भाजप निरंकुशपणे सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये इतर सर्व राजकीय पक्षातले अनेक नगरसेवक आणि नेते हे भाजपच्या वाटेवर आहे आणि जोपर्यंत ही चर्चेचं गुऱ्हाळ चालू राहील तोपर्यंत जो धुसफुसणारा शिवसैनिक आहे तो भाजपच्या वाटेनं जाणार नाही. आणि त्यामुळे काही दिवस तरी ही चर्चा अशीच सुरू ठेवायची, मग युती तुटली तरी चालेल, कारण शिवसेना त्या परिस्थितीमध्ये आपला सर्व लवाजमा आणि सैन्य हे बरोबर घेऊन असेल. आणि त्यामुळे मुख्यतः ही स्ट्रॅटेजी शिवसेनेची दिसते की वातावरण तयार ठेवायचं, मात्र चर्चा ही पुढे सरकवायची. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने स्पष्टपणे कोणतीही भूमिका घ्यायची नाही आणि खालच्या नेत्यांनी सातत्यानं तोफगोळा डागत राहायचा आणि समोरच्याला नामारण करण्याचा प्रयत्न करायचा, अशा स्वरूपाची ही रणनीती आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या स्वभावातलीच ही गुणवैशिष्ट्य आहे की ते न बोलता ज्या स्वरूपाच्या स्ट्रॅटेजिक खेळी करत असतात, ज्या स्वरूपाची रणनीती आखत असतात, त्यामध्ये त्यांना सातत्यानं यश आलंय. मुंबई महानगरपालिका पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढली गेली, त्याही वेळेला उद्धव ठाकरे ही महापालिका निवडून आणू शकणार नाही अशा स्वरूपाची टीका झाली, तिथे ते यशस्वी झाले. त्यानंतर दुसरी महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे 2012ची, त्याही ठिकाणी ते यशस्वी झाले आणि मुख्यतः उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे यशस्वी होत आहे अशा स्वरूपाचं चित्र निर्माण झालंय. आणि तीच जी भूमिका आहे गनिमी काव्याची, ती मुख्यतः या ठिकाणी उद्धव ठाकरे यशस्वीपणे राबवत आहेत असं चित्र पाहायला मिळतं. जरूर खरं म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीला 2014ची विधानसभा निवडणूक आली त्यावेळी भाजपाने शिवसेनेला खिंडीत गाठलं असं चित्र होतं की शेवटच्या दिवसापर्यंत वाटाघाटी करून शेवटी उमेदवारी अर्ज भरायच्या आदल्या दिवशी भाजपाने युती तोडली. मला असं वाटतं की त्याचाच बदला
आता उद्धव ठाकरे घेत आहेत पण मी की तुम्ही ते- सुसू काय पाहताय की आता सुद्धा शेवटच्या दिवशी शिवसेना आता युती तोडणार असं सुसू पाहताय तुम्ही? हो करतील ना. बरं. काय त्याच्यात गैर गैर काही काय नाही. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. Exactly. तेव्हा समजा यांनी तोडली काय किंवा त्यांनी तोडली काय, परंतु अजूनही ते सांगत नाहीत की आम्ही युती तोडली. आजही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की युतीची बोलणी चालू आहे, आणि त्याचा अर्थ असा की जर शेवटच्या क्षणापर्यंत जर का बोलणी चालू ठेवली तर प्रतिपक्षाला व्यूहरचना करायला वेळ मिळू नये. हे बघा, महाभारतातल्या युद्धाच्या वेळी कृष्णाची शिष्टाई जी होती ही शेवटच्या क्षणापर्यंत चालली होती. दरम्यानच्या काळामध्ये कौरवांनी आपली सगळी व्यूहरचना, आपले चक्रव्यूह, आपले रणव्यूह हे सगळे तयार केले होते, आणि त्याच्यानंतर ऐनवेळी शिंग फुंकण्यात आली. बरोबर. तशी परिस्थिती असू आता शकते. होऊ शकेल असं मला वाटतं. बोला नीलमताई, काय म्हणताय? फक्त निलमताई प्रश्न हाच कौरव मला कोणाला असं आणि वाटतं पांडव की कोणाला हेमंत म्हणायचं? देसाईंचं निरीक्षणाबद्दल मी आभारी आहे. ते म्हणतात आज मी नाही हो ना, मला तर भारतचा रागच आलाय कौरव म्हणाल्यामुळे. आम्हालाच बोलला ना कौरव, दुसरं कोणाला नाही, बोलला. तुम्हाला पण काय का आता स्वतःला मला कौरव पुढे म्हणता? बोलू द्या. नीलम देवी बोलते मी. नाही कौरव मला म्हणतात. आज तेव्हा आम्ही कौरवांनी आक्रोश काय का केलं होतं हे मी बाळासाहेब ठाकरे सांगितलं. यांचा- तेव्हा कौरवांनी काय केलं होतं हे मी सांगितलं. तुम्हाला त्याच्यात का स्वतःला का बसवावं असं वाटतं? बरं. आणि तुम्ही जे हसताय ते मला असं वाटलं की ते अत्यंत ठीक आहे, निर्मळ ठीक हास्य आहे. आहे, आणि ते तसंच राहावं असं मला ठीक वाटतं. आहे. बोला बोला. ठीक आहे नीलमताई, बोला, पूर्ण नाही, करा. नाही, मी असं सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे, आणि त्याच्यामुळे आज आम्ही खरंच नेहमी ज्या साहेबांच्या आठवणी येतात, तुम्हालाही येतील भारतकुमारजी, आपणही त्यांना जवळून पाहिलेलं आहे सगळ्यांनीच. तर त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या त्या आठवणी, ते सगळं स्मरण, त्याच्यामुळे आज मनामध्ये त्यांचे सगळं ते अपेक्षा, त्याची आठवण येते. आणि आज दुसरं वचननाम्याची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये माननीय उद्धव साहेबांनी जे सगळं चांगल्या प्रकारे रोखठोक संवाद साधला, त्याच्यामुळे एक मला असं वाटतं महत्त्वाचं, मी तुमच्याकडे गेल्याही 2 दिवसात बोलले होते, आणि मी सांगितलं होतं की फक्त आकड्यांपुरती जी चर्चा आहे ना, 60 का 80 का 114 वगैरे, त्याच्या पलीकडे उद्धव साहेब अजेंड्यावर आणतायत, जनतेचे प्रश्न काय आहेत त्याच्यावर आणतायत. शेवटी तुमच्या वाहिन्यांवरून किंवा प्रिंट मीडियामधून जी सगळी माहिती जाते ती लोकांच्या मनापर्यंत पोहोचत असते, आणि अशा वेळेला फक्त आकड्यांवरूनच्या चर्चावरती किती आपण माध्यमांचं तुमचं लक्ष आहे, बरोबर आहे, पण केवळ त्या आकड्यांच्या चर्चेच्या पलीकडे जाऊन सामान्य मुंबईकरासाठी आम्हाला काय करायचंय, सामान्य ठाणेकरासाठी काय करायचंय, हे माननीय उद्धव साहेब सांगतायत. आणि म्हणून एका अर्थाने ते जी चौकट होती ना, ती चौकट तोडून पुढे नेलं त्यांनी, म्हणून अर्थातच मला समाधान वाटतंय त्या विषयामध्ये. आणि युतीच्या संदर्भात म्हणाल तर मला असं वाटतं की काय होणार काय नाही याच्याबरोबर मला 2 मुद्दे इथे मांडायचे. ते एक म्हणजे शिवसेना आणि भाजप, काँग्रेस आणि एनसीपी. काँग्रेस आणि एनसीपीची परिस्थिती अगदी हेच आहे, गलितगात्र आहेत. पण शिवसेनेची स्पेस सुद्धा भाजप घ्यायचा प्रयत्न करतंय महाराष्ट्रात सगळीकडे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचं कारण असं की त्यांना असं वाटतंय की पहिल्यांदाच असं बहुमत आल्यामुळे नरेंद्र मोदींच्या नावाने ती सगळी स्पेस आपल्याला घेता येईल, आणि म्हणून फक्त काँग्रेस एनसीपीच्या स्पेसचा वाद नाहीये. मुंबईमध्ये सुद्धा आमची स्पेस जी आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला विश्वास टाकला, ज्यांच्यासाठी आम्ही काम केलं, जिथे आपली संघटना आहे, त्या पार्श्वभूमीवरती लोकांचा विश्वासाची जी एक जागा आहे ती आपण स्वतःहून द्यायची का नाही द्यायची, आंदोलन द्यायची का, विधानसभेचा फक्त निकष धरून, हा पण एक त्यातला अँगल आहे, तो आपण कृपा करून लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं मी असं म्हणेन की संयुक्त महाराष्ट्राचा जो मुद्दा मांडला हेमंत देसाईंनी, तर आज त्याच्यावरती उद्धव साहेबांनी तो मुद्दा कायम आमच्या मनात असतोच, तो मुद्दा सोडून कधी शिवसेना जातच नसते, पण आज त्याच्यावरती फार काही भाष्य आणि चर्चा झाली नाही. ती एखाद्या संध्याकाळी बोलतील किंवा पुढच्या चर्चेमध्ये येतील, पण आजच्या घडीला कुणावर तरी दोषारोप करणं, जे क्षणी आम्हाला दिसेल की कोण या मुंबईच्या संदर्भामध्ये काही अशी तोडणारी विधानं करतंय, तर त्याच्यावरती आमचा पण घणाघात होणार, म्हणजे शाब्दिक घणाघात होणार. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याबद्दल आधीच एकदम हे करायचं, भुई थोपटत सुटायची बरोबर नाही. कोणाची हिंमत आहे मुंबई तोडायची, असं माझं उलट आव्हान आहे. नाही, हा प्रश्न उलट लोकांचा नेहमी असतो की कोण तोडतंय हे एकदा शिवसेनेने जाहीर करावं, कारण दरवेळी हा प्रश्न नेहमी शिवसेना उपस्थित करत असते, उत्तर मात्र लोकांना मिळत नाही. हरकत नाही, आपण आता इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर पुढचा प्रश्न मला नागपूरला मला विचारायला जायचं आहे, कारण आशिष शेलार मधल्या काळामध्ये आत्ताच एका वृत्तपत्राच्या फेसबुक लाईव्ह वरती होते, आणि त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, आणि आणायचे तुम्ही सगळे मान्यवर मंडळी आहेत, त्यामुळे मला ते मुद्दे तुमच्यापर्यंत घेऊन जाता येतील. ब्रेक नंतर ते मुद्दे पाहत राहा. जय महाराष्ट्र.